नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर आता येत्या 26 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री. 26 फेब्रुवारी 2025 वार आहे बुधवार. या दिवशी आहे महाशिवरात्री. हा जो दिवस असतो महाशिवरात्रीचा, तर तो दिवस असतो भगवान शंकरांच्या उपासनेसाठी. आणि या दिवशी आपण सगळेजण यांना उपवाससुद्धा करत असतो आणि भगवान शंकरांची जास्तीत जास्त आपण उपासना करत असतो, सेवा करत असतो, पूजा करत असतो. या दिवशी महाशिवरात्र आहे, तर त्या दिवशी आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. अध्याय हे पठण करायचे आहे. तर ते कसं करायचं असतं, नियम काय आहे, आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतात. आता हा जो शिवलीलामृत ग्रंथ आहे, तर तो महादेवाचा आहे आणि आपल्याला महाशिवरात्रीला आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं असतं, पठण करायचं असतं. तर ज्यावेळेस आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं आपण पारायण करतो किंवा वाचन करतो किंवा श्रवण करतो, त्यावेळेस आपल्याला पुण्यप्राप्तीही मिळत असते. हा जो ग्रंथ आहे शिवलीलामृत, तर तो महादेवाचा ग्रंथ आहे. आता बरेच जणांना माहीतच असणार आहे की शिवलीलामृत हा ग्रंथ कोणता आहे. तर बघा, तुम्हाला दाखवतो ग्रंथ कोणता. तर बघा, हा आहे ग्रंथ शिवलीलामृत ग्रंथ. तर हा असं तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला पारायण करायचं आहे, पठण करायचं आहे. आणि जरी तुम्हाला शक्य नसलं तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढं सांगते. तर आता ज्यांच्याकडे आहे तर अतिशय उत्तमच आहे, पण ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी असा हा ग्रंथ आणायचा आहे. बघा, ग्रंथ आहे, तर हा ग्रंथ तुम्हाला महाशिवरात्रीच्या आधी आणायचा आहे, म्हणजे तुमचं पारायण होईल. आणि हा ग्रंथ कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. शिवलीलामृत हा ग्रंथ असा तुम्हाला आणायचा आहे. तर बघा, 26 तारखेला आहे महाशिवरात्री, बुधवार वार आहे. त्याच्या आधीच तुम्हाला आणायचं आहे, जो तुमच्याकडे नसेल. तर हा जो ग्रंथ आहे ना, हा खूप प्रभावी आहे. तुम्हाला सांगते, अतिशय प्रभावी आहे. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे शिवलीलामृत हा ग्रंथ. तर आपण जशी श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची सेवा करतो, पूजा करतो, तसंच आपल्याला आतासुद्धा जास्त प्रमाणामध्ये महाशिवरात्री आहे त्या दिवशी आपल्याला जास्त सेवा करायची आहे भगवान शंकरांची. कारण शिवतत्व जागृत असतं जास्त प्रमाणात. त्यामुळं आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सेवा करायचीच आहे. चुकवू नका तुम्ही, ही संधी तुम्ही वाया घालवू नका. तर तुमच्याकडे नसेल ना शिवलीलामृत ग्रंथ, तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा तुम्ही बघून पठण करू शकता. असं केलं तरी चालेल. आणि बघा, सर्वात महत्त्वाचं, आपल्याला महाशिवरात्रीला अजूनसुद्धा बऱ्याच सेवा करायच्या आहेत. तर या संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर. आणि या दिवशी आपल्याला उपवाससुद्धा करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण सगळेजण उपवास करत असतो. आता उपवासाला सुद्धा काय खायचं, काय नाही खायचं, या संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येईल. तर आता मी तुम्हाला सांगते की बघा, आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण किती करायचं असतं. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 1 पारायण करू शकता, तुम्ही 3 करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता. तर आता शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण हे कोणी करावं, तर कोणी करू शकतं. स्त्री पुरुष, मुलगा मुलगी कोणी करू शकतं, असं काही नाही. कोणी करावं, कोणी नाही करावं. आता बऱ्याच जणांनी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात केली आहे. तर कोणी 11 दिवस करते, कोणी 9 दिवस, कोणी 7 दिवस करते. आता तुम्हाला मी सांगते, बघा, तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघाल ना, तेव्हा तुम्ही सुरुवात करा. आता आज किती तारीख आहे, आज बघा 21 तारीख आहे. तर 21 तारीख आहे, शुक्रवार आहे आज. आता हा जो व्हिडिओ आहे माझा, तुम्हाला 1-2 दिवस थोडा लेट येईल किंवा लगेच आजच तुम्ही बघाल, तर लगेच तुम्ही सुरुवात करा. म्हणजे कसं होईल, तुमच्याकडनं सुद्धा म्हणजे थोडी थोडी सेवा तुमच्याकडनं होऊन जाईल. म्हणजे असं नाही की 5च झाले पाहिजे का 7च झाले पाहिजे, तसं काही नाही. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 1 पारायण करा, 3 करा, 5 करा, तुम्हाला आता मी सांगितलं तसं. आणि जरी तुम्ही असा विचार केला ना की आता एका बैठकीमध्ये मी 1 पारायण तरी करते पूर्ण, नाही का, पण तुम्हाला सांगते बघा, नाही होणार. कारण या ग्रंथामध्ये भरपूर मोठे अध्याय आहेत. त्यामुळे बघा, तुम्हाला थोडंसं तुम्ही थांबून जरी केला ना तरी चालेल. तर एका बैठकीत आपण करायचा विचार केला ना, म्हणजे काय होईल, पूर्ण दिवस आपल्याला बसावं लागेल. आणि कसं असतं ना, आपण संसारिक माणसं आहोत, तर बऱ्याच गोष्टी असतात. आपली घरातली कामं, आपली मुलं, सगळं आपल्याला बघावं लागतं. जर तुम्हाला शक्य झालं नाही 5 पारायण करायला, 7 पारायण करायला, तर तुम्ही 3 तरी करा किंवा 1 तरी करा, पण करा, मी ते सांगते. आणि बघा, जर तुम्हाला 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही सुरुवात कधी करायची माहिती आहे का. बघा, तुम्ही 24 तारखेला सुरुवात करायची आहे. 24 तारखेला सोमवारी, 24 फेब्रुवारीला सोमवारी तुम्ही सुरुवात करायची आहे. म्हणजे तुमची सांगता कधी येईल, महाशिवरात्रीच्या दिवशी सांगता येईल, उद्यापन येईल तुमचं, असं तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला समजलं असेल की शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण हे किती करू शकतो आपण, ते तुम्हाला समजलं असेलच. आणि कोणी करू शकतं, बघा, असं काही नाही. आणि तुम्हाला सांगते, या ग्रंथाचा, आता शिवलीलामृत या ग्रंथाचं आपण पारायण करणार आहोत, तर आपल्याला पूजा मांडणी करायची गरज आहे का, तर बघा, नाही. पूजा मांडणी केली नाही तरी चालेल. आता अर्थात आपण महाशिवरात्री आहे त्या दिवशी आपण पूजा करणारच आहोत, पण बघा, त्याच्या आधी जर तुम्ही पारायणाला सुरुवात केली, जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि जरी नाही केली तरी चालेल.
तर आता शिवलीलामृत या ग्रंथाचं तुम्हाला मी नियम सांगते की काय आहेत. तर बघा असे नियम आहेत ते म्हणजे बघा, मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. तुम्ही पारायण केलं 3 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं किंवा जरी तुम्ही 1च दिवसाचं पारायण केलं आहे तरी तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे. मांसाहार तुम्हाला करायचंच नाही घरामध्ये आणि तुम्ही सुद्धा खायचं नाही. आणि तुम्हाला सांगते परान्न वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचर्य देखील आपल्याला पाळायचीच आहे, कारण आपण इतकी चांगली प्रभावी सेवा करणार आहोत, त्यामुळे आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचे आहे. तर आपलं जोपर्यंत पारायण चालू आहे तर असे नियम आपल्याला पाळायचेच आहेत. आणि आता शिवलीलामृत या ग्रंथाचं तुम्ही पारायण करणार आहात तर त्याची पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि जरी नाही केली पूजा मांडणी तरी चालेल. जिथं आपलं देवघर आहे तिथं आपल्याला बसायचं आहे. तुमच्याकडे शिवपिंड असेल किंवा आपले स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा भगवान शंकरांचा तर आपण ठेवत नाही देवघरामध्ये फोटो, देवघरासमोरच बसून आपल्याला वाचायचा आहे शिवलीलामृत हा ग्रंथ. बघा कसं असताना आपण ज्या देवतांची सेवा करतो त्यांचं अधिष्ठान आपल्या घरात असणं गरजेचं असतं. जर तुमच्याकडे शिवपिंड नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. अतिशय खूप चांगला दिवस आहे म्हणून तुम्हाला सांगते. आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण ठेवताना महादेवाचे शिवपिंड जे आहे तर ते आपण कसे ठेवायचे, कोणती योग्य दिशा आहे, तर या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ केलेला होता परवाच्या दिवशीच, 2 दिवस झाले. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ तुम्ही चेक करा. आणि तुमच्याकडे जर महादेवाचे शिवपिंड नसेल तुमच्या देवघरामध्ये तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी खरेदी करायची आहे. कारण अर्थात आपल्याला पूजा सुद्धा करायची, सेवा सुद्धा करायची आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलं की आपण ज्या देवी देवतांची आपण सेवा करतो, पूजा करतो, तर त्यांचं अधिष्ठान आपल्या घरात आधी असणं महत्त्वाचं असतं. तरच आपली कोणती पूजा आपण करतो, सेवा करतो ती आपल्या देवतांपर्यंत पोहोचत असते. तर तुम्ही जोपर्यंत पारायण करणार आहात, जोपर्यंत हा ग्रंथ तुम्ही पठण करणार आहात, तोपर्यंत हा ग्रंथ तुम्हाला आपल्या देवघरासमोरच एका चौरंगाव किंवा पाटावर तुम्हाला ठेवायचा आहे. बघा हलवायचा नाही हा ग्रंथ. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही हे पारायण करताना तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे. तुमची कोणती एखादी इच्छा असू द्या. आता कसं, आता स्वामी महाराजांच्या कृपेने आपलं सगळं काही चांगलं आहे तरी आपली काहीतरी कृतज्ञता असते ती आपल्याला व्यक्त करायची असते, त्यामुळे आपल्याला सेवा करायची असते. तर शिवलीलामृत या ग्रंथाचं आपण पारायण हे कधी करायचं असतं आता, तर सकाळी करायचं का दुपारी का संध्याकाळी. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर बघा, आपल्याला महादेवाची सेवा जी असते तर ती प्रदोष काळामध्येच करायची असते. आणि शक्यतो तुम्हाला सांगते तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी जर केली तर अतिशय उत्तम, कारण प्रदोष काळ हा उत्तम काळ असतो, त्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये सेवा करायची. तर आता प्रदोष काळ कोणता आपल्याला माहिती आहे की संध्याकाळी 4:30 नंतर ते संध्याकाळी 7च्या आत, तोपर्यंत आपल्याला या प्रदोष काळामध्ये सेवा महादेवाची करायची असते कोणतीही. आणि जर तुम्हाला वेळ नसेल प्रदोष काळामध्ये सेवा करण्यासाठी तर तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं बघा, आपल्याला हे पारायण करताना आपल्याला काय खायचं काय नाही खायचं ते सांगते. तर आपण सगळं काही खाऊ शकतो, फक्त आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. कांदा लसूण खायचा नाही, कारण बघा ते तामसी असतं. आता बघा ज्यावेळेस आपण कोणतेही पारायण करतो ना त्यावेळेस आहे ना आपल्यामध्ये एक हीट तयार होत असते, त्यामुळे आपल्याला तामसी पदार्थ हे वर्ज्य करायचे असतात. कारण आहे ना कांदा आणि लसूण हे तामसी असतात, त्यामुळे असे पदार्थ आपल्याला खायचे नसतात. तर तुम्ही बाकी इतर कोणत्याही गोष्टी खाऊ शकता, सगळं खाऊ शकता, फक्त कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. आणि शक्यतो मांसाहार तुम्ही करायचा नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस आपण पारायण करतो शिवलीलामृत या ग्रंथाचं त्यावेळेस आपल्याला दोन्ही टाईम महादेवाची आरती करायची असते, सकाळी सुद्धा आणि संध्याकाळी सुद्धा. आणि त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवायचा असतो, म्हणजे आपण जे काही खाणार आहे आपण ते दाखवायचं आहे. आणि शक्यतो तुम्हाला सांगते दही भात तुम्ही दाखवला तर अतिशय उत्तम, कारण दही भात हा महादेवाला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे दही भात सुद्धा तुम्ही दाखवू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला आहे ना सांगते बघा काय करायचं. तर त्याच्या आधी, वाचन करायच्या आधी तुम्ही आहे ना एक माळ तुम्हाला जपायची आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राची तुम्हाला एक माळ जपायची आहे. नंतर तुम्हाला हा जो ग्रंथ आहे शिवलीलामृत तर हा असा ग्रंथ तुम्हाला पठण करायचा आहे. ज्यावेळेस आहे ना तुम्ही हा ग्रंथ पूर्ण पठण कराल त्यावेळेस तुमचं एक पारायण होणार, म्हणजे असं तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला 3 करायचे आहेत का 5 करायचे का 7 करायचे, म्हणजे तुम्हाला जेवढे करायचे तेवढे तुम्ही करू शकता. हे असे नियम होते शिवलीलामृत या ग्रंथाचे. आता आपण जसं गुरुचित्र पारायणाच्या वेळेस बघा किती कडक सगळं नियम पाळतो, तसे या ग्रंथाला नियम काहीच नाही, अगदी साधे सोपे नियम आहेत. तर ज्या दिवशी तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे 11 बेलपानं घेऊन संध्याकाळी. तर तुम्ही संध्याकाळी जा किंवा सकाळी तुमच्या वेळेनुसार बघा तुम्ही. तर 11 बेलपानं न्यायची आणि त्यांच्या पिंडीवर तुम्हाला व्हायचे आहेत, किंवा तुम्ही दूध नेऊ शकता, कच्चं दूध नेऊ शकता, किंवा जरी तुम्ही पाणी नेलं तरी चालेल. तर तुम्हाला असं जाऊन व्हायचं आहे, अर्पण करायचं आहे त्यांना. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना प्रार्थनासुद्धा करायची आहे. तर तुमची जी काही इष्टकामना असेल तर ती बोलून तुम्हाला प्राप्त करण्यासाठी
तर तुम्हाला असं बोलायचं आहे की मी शिवलीलामृत या ग्रंथाचं 5 पारायण करते किंवा 3 करते किंवा 1 करते, असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे, तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर हे जे मी पारायण करणार आहे, जे काही मी कार्य करणार आहे, तर ते माझ्याकडनं पूर्ण करून घ्या. काही त्याच्यामध्ये अडचणी काही येऊन देऊ नका, असं तुम्हाला भगवान शंकरांना सांगायचं आहे आणि घरी यायचं आहे. तर तुम्हाला पारायण करायच्या आधी तुम्हाला असं करायचं आहे, नंतर तुम्ही घरी यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं असेल किंवा जरी तुम्ही त्याच दिवशी जरी केलं, जाऊन संध्याकाळी गेले तुम्ही मंदिरामध्ये आणि नंतर तुम्ही घरी आले आणि नंतर वाचन केलं आणि नंतर परत जेवले तरी चालेल. पण बघा, शक्यतो तुम्हाला सांगते, तुम्ही प्रदोष काळामध्ये जरी शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री 10च्या आत तुम्ही वाचन करू शकता, पारायण करू शकता. पण तुम्हाला जेवायच्या आधीच करायचं आहे. बघा, कधीही आपण जेवून कोणतंही पारायण करू नये असं असतं. त्यामुळे तुम्हाला जेवायच्या आधीच हे पारायण तुम्ही करून घ्यायचं आहे. तर तुमच्या वेळेनुसार बघा, तुम्हाला जसं ॲडजस्ट करता येईल तसं तुम्ही करू शकता. पण तुम्हाला सांगते, ही सेवा अतिशय खूप प्रभावी आहे, तर तुम्ही नक्की आवर्जून करा. तर तुम्ही बघा, लक्षात ठेवा की तुम्हाला आधी सुरुवातीला मंदिरामध्ये जायचं भगवान शंकरांच्या, मग नंतर तुम्हाला घरी आल्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा सुरुवात करायची पारायण करायला तेव्हा तुम्ही करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला संकल्पसुद्धा करायचा आहे. नंतर वाचन करायला सुरुवात करायची आणि तुम्ही जे काही जेवणार आहात ते तुम्हाला पोथीला, आपल्या या ग्रंथाला नैवेद्य असा दाखवायचा आहे आणि आरती देखील करायची आहे. बघा, विसरू नका. तर असे हे सगळे नियम होते, तर हे असे तुम्हाला पाळायचे आहेत. आणि बघा, ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त एकच जरी पारायण केलं तरी चालेल आहे. आणि बघा, जरी तुमची इच्छा आहे, जरी तुम्ही करू शकत नसाल, तुमचं लहान बाळ आहे किंवा तुम्ही जॉबला आहे, तुम्हाला वेळच नाही, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, तर हा जो ग्रंथ आहे शिवलीलामृत हा ग्रंथ, तर त्या ग्रंथामधलं तुम्ही 11वा अध्याय पठण करायचं आहे. कारण 11वा अध्यायाचं सुद्धा तेवढंच तुम्हाला फळ भेटणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही फक्त 11वा अध्याय पठण करणार आहात, शिवलीलामृत या ग्रंथाचा 11वा अध्याय पठण कराल, त्यावेळेस त्याचे नियम काहीच नाही. फक्त तुम्हाला आहे ना ब्रह्मचर्य पाळायची आहे. कारण आपण एवढी चांगली सेवा करतोय, तर ब्रह्मचर्य पाळायची आहे. मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचे, त्या दिवशी खायचं नाही. तर 26 तारखेला आहे महाशिवरात्री, तर त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची, उपासना करायची आहे. कारण आपल्याला माहिती आहे की भगवान शंकर हे भोले आहेत आणि हे साम सदाशिव आहेत. आपण कोणतीही जरी सेवा केली छोटी मोठी तरी ते अगदी प्रसन्न होऊन जातात आपल्या सेवेने. तर त्यामुळे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला अशी बरीच सेवा करायची आहे. कारण आपल्याला माहीत आहे की महादेव जे असतात तर ते आपल्याला मोक्षाला नेत असतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये ना जे पालन करणारे असतात भगवान विष्णू. पण आपल्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी आपल्याला असतील, काही संकट असेल, शनी असो किंवा 7.7 असो किंवा कुठल्याही अडचणी असो, तर त्या गोष्टींना आपल्याला साध्य करण्यासाठी आपल्याला महादेवाची सेवा करायचीच असते. आपली जी काही इडापिडा असते, आपलं दुःख असतं, संकट असतं ना, तर सगळं निवारण्याचं काम हे महादेव करत असतात. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला अजून बऱ्याच सेवा करायच्या आहेत. तर या संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर. सगळं तुम्हाला समजलं असेलच. आणि जरी तुमच्या काही शंका असेल, काही प्रश्न असेल, तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांनी रुजू करते आणि इथं समजा धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.